सर्व महिला आणि मुलींचं YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला आहे म्हणजेच तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर याला आपण मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका असे म्हणतो याचा फॉर्म भरलेला असेलच. तर मुलींनो आणि महिलांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 व्हिडिओमध्ये जे महिला विषयांचे जे महत्त्वाचे कायदे आहेत आणि जो वेगवेगळे प्रश्न अभ्यासले होते 2 व्हिडिओ आधी बनवलेले आहेत ते बघून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्या दोन्ही व्हिडिओंना महिला आणि मुलींनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिल्यामुळे ही सीरीज आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी भारत सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या महिला बाल विकास विभागाच्या आणि एकात्मिक बाल विकास विभागाच्या जेवढ्या पण महत्त्वाच्या योजना आहेत, कार्यक्रम आहेत बघणार आहोत. आणि या योजना कार्यक्रम आहेत याच्याबद्दल तुम्हाला 3 ते 4 प्रश्न जवळ-जवळ 4 ते 5 प्रश्न 100% असतील. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे तुमचे 8 ते 10 गुण फिक्स होणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जो महिलांसाठी आणि मुलींसाठी जे या भरतीसाठी स्पेशल जो ICDS भरतीचा जो स्पेशल आपला WhatsApp ग्रुप बनवलेला आहे नक्की जॉइन करून घ्यायचा आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या महत्त्वाच्या योजना कव्हर करणार आहोत आणि मागच्या व्हिडिओमध्ये 2 व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये खूप महिलांनी आणि मुलींनी कमेंट्स केल्या किंवा कॉन्टॅक्ट केला की तुम्ही ज्या पुस्तकातून माहिती सांगत आहात ते पुस्तक कोणते आहे. तर तुम्हाला सर्वांना माहित असेल जे महिला बाल विकास विभागाचं जे पुस्तक आहे बघू शकता विजयपथ पब्लिकेशनचं इथे खाली विजयपथ पब्लिकेशन पुणे आणि जे स्पेशल जे लेखक आहेत एकदम अनुभवी आणि चांगल्या पोस्ट वरती सर्व असलेले हे शिक्षक आहेत त्यांनी हे पुस्तक बनवलेले आहे. याच्यामध्ये तुमचे सर्व कव्हर होईल. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे सर्व कव्हर होतील. त्याच्यानंतर पोषण अभियान सर्व कव्हर होईल आणि जे संगणक मार्क्स आहेत तुमचे इथे जवळ येथेच तुमचे 60+ मार्क्स या पुस्तकातून 100% कव्हर होऊन जातील. हे पुस्तक तुम्ही जवळच्या कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन Amazon, Flipkart वरून देखील खरेदी करून घेऊ शकतात आणि अभ्यास कंटिन्यू करू शकत आहात. आता राहिला प्रश्न जे वेगळे सामान्य ज्ञान आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण आहे, मराठी व्याकरण आहे, ते तुम्हाला कुठे कव्हर होईल? तर त्याच्याबद्दल डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती सांगून देतो. हे तुम्हाला जे तांत्रिक विषय सर्व या पुस्तकातून कव्हर होईल आणि बाकीचा जो अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण आपल्या नोट्स मार्फत कव्हर होईल. आणि आपल्या नोट्सची किंमत फक्त ₹145 एवढ्या कमी किमतीमध्ये YouTube वरती टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला कुठेही डिटेल्समध्ये नोट्स भेटणार नाहीत. आणि आपल्या या ज्या नोट्स आहेत त्या PDF स्वरूपामध्ये असल्यामुळे तुम्ही आपल्याकडून नोट्स घेऊन झेरॉक्स देखील काढू शकत आहात. जे या ठिकाणी जी के आहे त्याच्यासोबतच चालू घडामोडी देखील तुम्हाला उपलब्ध होतील. त्याच्यानंतर गणित आहे, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आहे, मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे. जे तांत्रिक विषय सोडतात सर्व जे कव्हर केलेले आहेत एकच फक्त ₹145 मध्ये. आता या PDF नोट्स जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी फक्त आणि फक्त ₹145 पाठवून त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होतील. स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर हा ₹145 सेंड करून स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर ICDS नोट्स पाहिजेत किंवा अंगणवाडी सुपरवायझर, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका याच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज तुम्ही करायचा आहे. सर्व नोट्स उपलब्ध होऊन जातील. आता सर्व विषय या ठिकाणी सर्व जे टॉपिक आहे सर्व व्हिडिओमध्ये कव्हर करणे शक्य नाही. जे महत्त्वाचे पॉइंट आहे ते मी व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्ही पुस्तक घेतले तर तुमचा संपूर्ण जो तांत्रिकचा अभ्यासक्रम आहे तो 100% कव्हर झालेला तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता आपण ज्या योजना बघणार आहोत याच्यामध्ये महिलांसंबंधित, मुलींसंबंधित आणि बालकांसंबंधित वेगवेगळ्या खूप 25 ते 30 योजना आहेत. एकाच व्हिडिओमध्ये एवढे कव्हर होणार नाही. खूप मोठमोठ्या योजनाची प्रत्येक वेगवेगळी माहिती आहे. ही योजना कशा संदर्भात आहे, ही कधी सुरू झाली, कुठे सर्वात लागू झाली, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये 2 पार्टमध्ये आपण या योजना बघणार आहोत. पहिला जी योजना आहे सर्वात महत्त्वाची जी योजना आहे या ठिकाणी स्क्रीनवरती 1 मिनिट थोडा फॉन्ट साइज मी वाढवत आहे. अ, ठीक आहे. बघू शकता स्क्रीनवरती आता. जे महिला अ, ही योजना बघू शकता. जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना कोणती आहे? तर बघू शकता ही आयुष्यमान भारत ही सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. आणि या योजनेची सुरुवात कधी झाली? आता तुम्ही पेन आणि पेन्सिल किंवा काही घेऊन तुम्ही हे ज्या नोट्स लिहून देखील घेऊ शकतात. तर सर्वात मोठी योजना आरोग्य संबंधित आहे. आयुष्यमान भारत ही योजना आहे. आता ती सुरुवात कधी झाली? तर बघू शकता 23 सप्टेंबर 2018 मध्ये या योजनेची सुरुवात झालेली आहे. आणि या योजनेची घोषणा कधी झाली बघू शकता. या तारखा तुम्ही लक्षात ठेवायच्या घोषणा 15 ऑगस्ट
15 ऑगस्ट 2018 मध्ये स्वातंत्र्य दिनी, आता हे पॉइंट हा तुम्हाला सोपा जाईल लक्षात ठेवायला, स्वातंत्र्य दिनाची या दिवशी या घोषणा झालेली होती 15 ऑगस्ट 2018 मध्ये आधीच घोषणा केली होती. परंतु सुरुवात कधी झालेली 23 सप्टेंबर 2018 म्हणजे ऑगस्ट मध्ये घोषणा झाली आणि लगेच पुढच्या मध्ये ती सुरुवात झाली. आता सर्वात शुभारंभ कुठून झाला तर रांची रांची कुठे आहे तर झारखंड मधून या योजनेची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची सुरुवात केलेली आहे असा देखील प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर या योजनेचा उद्देश काय होता तर देशातील 10 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजेच जवळजवळ 50 कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत आरोग्य सेवा देणे या योजनेचा मुख्य उद्देश होता. आणि या योजनेचे दुसरे नाव म्हणजे इतर नाव तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की आयुष्यमान भारत योजनेचे दुसरे नाव काय होते तर प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान योजना होते किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य अभियानाचे दुसरे नाव होते तर आयुष्यमान भारत योजना. आता बघू शकता एपी NHPM म्हणजे या ठिकाणी बघू शकता आयुष्यमान, आता फुल फॉर्म असा विचारला जाऊ शकतो आयुष्यमान भारत और नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन मिशन असा या योजनेचा फुल फॉर्म होता. आणि म्हणजेच आयुष्यमान भारत संदर्भात हेल्पलाईन क्रमांक, आता जेवढे पण वेगवेगळे हेल्पलाईन क्रमांक आहेत ते देखील तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार. तर बघू शकता 14555 हा हेल्पलाईन क्रमांक होता या योजनेचा. ठीक आहे. आता प्रत्येक योजनेची डिटेल्स मध्ये खूप मोठी माहिती आहे. बघू शकता विमा रक्कम किती होती तर एका कुटुंबाला एका वर्षासाठी 5 लाख रुपयांची विमा संरक्षण ही योजना होती. आणि खर्च कोण करणार होते केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये एकवटून हा खर्च दिला जाणार होता. ठीक आहे. आता बघितलं तर येथे केंद्र प्लस राज्य यांनी दिलेलं आहे. तर एकूण खर्च प्रमाण वगैरे ही माहिती दिलेली आहे. जी इम्पॉर्टंट माहिती आहे ती तुम्हाला पुस्तकात वाचावी लागणार कारण प्रत्येक योजनेबद्दल 2-2 पानांची माहिती आहे. मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. आता दुसरी महत्त्वाची योजनेबद्दल आपण जे महत्त्वाचे पॉइंट आहेत बघूया. समृद्धी सुकन्या समृद्धी योजना या योजनेची सुरुवात कधी झाली झालेली आहे या योजनेची सुरुवात तर बघू शकता 22 जानेवारी 2015 मध्ये सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात झालेली आहे. आणि हा कोणता तर बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचाच हा भाग आहे. कोणत्या योजनेचा तर बेटी बचाओ बेटी पढाओ याच योजनेचा हा सुकन्या समृद्धी योजने हा तिचाच भाग आहे. तर उद्घाटन स्थळ कोणते आहे तर बघू शकता पानिपत येथे सुरुवात केलेली आहे. आणि हे पानिपत शहर कोणत्या राज्यामध्ये आहे तर बघू शकता हरियाणा राज्यामध्ये आहे. आणि याचे उद्घाटन कोणी केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे उद्घाटन केले. या योजनेचा मुख्य उद्देश काय होता तर बघू शकता मुलींच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे, मुलीच्या नावाने बँकेत व पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडणे आणि मुलींच्या उच्च शिक्षणाची आणि विवाहविषयक आर्थिक गरजा भागविणे हा सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश होता. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बँक खाते वय किती होते 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी बँक खाते होते. त्याच्यानंतर न्यूनतम रक्कम खाते उघडताना 1000 रुपये त्याच्यामध्ये टाकणे गरजेचे होते असा देखील प्रश्न विचारला होता. आता आपल्याला गुंतवणूक किती करायची होती 250 रुपये एका वर्षात आर्थिक गुंतवणूक 250 आणि कमाल गुंतवणूक बघू शकता 1,50,000 म्हणजे 1.5 लाखाच्या आसपास ही कमाल होती. किमान म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त एवढी ठेवलेली होती. त्याच्यामध्ये अट काय होती अट काय ठेवलेली होती तर बघू शकता एक पालक आपल्या केवळ 2 मुलींकरिता हे खाते उघडू शकतो आणि दोघींच्या खात्यात एका वर्षात 1.5 लाखापेक्षा जास्त रक्कम जमा करता येणार नाही. त्याच्या आतमध्ये जमा पाहिजे अशी ही योजना होती. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा जुळी मुली झाल्यास 3 मुलीकरिता हे खाते उघडले जाऊ शकते. 2 मुलींसाठी अलाउ होते. परंतु पहिल्यांदा 1 मुलगी झाली त्याच्यानंतर 2 मुली झाल्या म्हणजे या जुळ्या मुली असणार आहेत तर तुम्हाला अलाउ होते. समजा अशा एक अशा 3 मुली झाल्या तर त्यांना अलाउ नाही. ज्यावेळेस जुळी मुलगी एक अगोदर मुली असेल त्याच्यानंतर जुळी मुलगी असेल त्यांना हे अलाउ राहील. रक्कम मुलगी बघू शकता रक्कम मुलगी 14 वर्षाची होईपर्यंत ठेवणे बंधनकारक राहील. म्हणजे 10 वर्षापासून सुरुवात कमी 10 वर्षाच्या कमी असेल पहिले वर्ष असो दुसऱ्या तेव्हापासून जर खाते उघडले तर 10-14 वर्षापर्यंत तुम्हाला ती रक्कम ठेवता येणार नाही आणि रक्कम काढता येणार नाही असे या योजनेचे स्वरूप होते. 50% जे रक्कम आहे ती तुम्हाला 18 वर्षानंतर भेटली जाते आणि उर्वरित रक्कम 21 वर्षानंतरच काढता येईल. म्हणजे निम्मी रक्कम 18 वर्षानंतर आणि निम्मी रक्कम 21 वर्षानंतर काढता येईल असे याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. ठीक आहे. आता प्रत्येक योजनेची जास्त माहिती असल्यामुळे डिटेल्समध्ये प्रत्येक योजना सांगणे शक्य नाही. इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तेच सांगणार आहे.
आता या योजनेमध्ये 100% तुम्हाला प्रश्न राहील. 100% या योजनेमध्ये 100% तुम्हाला प्रश्न राहील. हा बेटी बचाओ असा लोगो देखील तुम्हाला बघू शकता. बेटी बचाओ, बेटी पढाओ हा योजनेचा लोगो आहे. तर बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची सुरुवात कधी झाली होती? तर बघू शकता. इम्पोर्टंट पॉइंट असणार आहे. 22 जानेवारी 2015 मध्ये या योजनेची सुरुवात झाली आणि याचे उद्घाटन पुढे पानिपतमध्ये झाले आणि पानिपत हे शहर हरियाणा राज्यामध्ये आहे. वारंवार तुम्हाला सांगत आहे. नेक्स्ट आहे देशात सर्वात कमी लिंग गुणोत्तर पानिपत येथे कधी 835 प्रति हजारी होते, सर्वात कमी होते. या योजनेचा मुख्य उद्देश हे 4-5 उद्देश तुम्ही बघून घेऊ शकता. याच्याबद्दल प्रश्न असतो. पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनामुळे होणाऱ्या लिंग निवडीचा प्रतिबंध करणे. म्हणजे जे या ठिकाणी मुली आधी चेक केले जायचे की मुलगा आहे की मुलगी आहे. त्याच्यानंतर मुली असेल तर गर्भपात करून टाकणे. याच्यावरती भ्रूण हत्येला प्रतिबंध करणे या योजनेचा मुख्य उद्देश झालेला तुम्हाला बघायला भेटेल. आता इथे दुसरा पॉइंट भ्रूण हत्या प्रतिबंध करणे बघू शकता. त्याच्यानंतर मुलींच्या जीविताची आणि संरक्षणाची खातरजमा या योजनेअंतर्गत होते. त्याच्यानंतर मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची खातरजमा करणे या योजनेचा मुख्य उद्देश होता. आता सर्वात महत्त्वाचा या योजनेचा तुम्हाला पॉइंट मी तुम्हाला सांगत आहे. इथे स्टार करून घेतो. IMP करून घ्या. सुरुवातीला किती जिल्ह्यात? तर 100 जिल्ह्यात. नंतर जिल्ह्यांची संख्या वाढवली. सुरुवातीला फक्त आपल्या जे वेगवेगळे जिल्हे आहेत देशातील, कारण ही केंद्र लेव्हलची म्हणजे सेंट्रल लेव्हलची केंद्रातली ही योजना आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे पूर्ण देशामध्ये ही योजना केवळ पहिल्यांदा 100 जिल्ह्यांमध्येच लागू केली होती. नंतर जिल्ह्यांची व त्याच्यामध्ये जिल्हे वेगवेगळे समाविष्ट केला आणि वाढ केली. पहिल्यांदा फक्त 100 जिल्हे होते. असा सुरुवातीला किती जिल्हे समावेश होता या योजनेअंतर्गत असा प्रश्न विचारल्यानंतर 100 जिल्ह्यांचा समावेश होता हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघू शकता जिल्हा निवड निकष. ज्या जिल्ह्याचे बाललिंग गुणोत्तर प्रमाण हे 1000 मुलांमागे 918 मुलींपेक्षा कमी आहे. अशा जिल्ह्यांचे पहिल्यांदा निवड करण्यात आली होती. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली होती? तर आपला जो भरतीचंच नाव आहे महिला व बाल कल्याण मंत्रालय अंतर्गत ही योजना सुरू केलेली होती. याच्यामध्ये 2 भरती होत्या. एक महिला बालविकास विभाग भरती आणि दुसरी होती एकात्मिक बालविकास विभाग भरती. या दोन्हीमधला फरक तुम्ही समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय यांच्या संयुक्तपणे म्हणजे 3 डिपार्टमेंट होते. एक महिला व बाल कल्याण मंत्रालय, त्याच्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्या अंतर्गत संयुक्तपणे हे 3 डिपार्टमेंट अंतर्गत ही योजना सुरू होती. याचे ब्रँड अँबॅसेडर कोण होते? सर्वात सुरुवातीला कोण होते या योजनेचे ब्रँड अँबॅसेडर? तर आपली जी अभिनेत्री आहे माधुरी दीक्षित ही सुरुवातीला याची या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर होती. त्याच्यानंतर महत्वाचा पॉइंट बघू शकता. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे बोधचिन्ह. सर्वात प्रश्न IMP आहे. या प्रश्नाला IMP करून घ्या आणि लिहून घ्या. या योजनेचे बोधचिन्ह काय होते? तर बघू शकता. श्री राघवेंद्र हैदराबाद यांनी तयार केले आहे. कोणी? श्री राघवेंद्र जे हैदराबादचे आहे यांनी तयार केलेले आहे. कोणी तयार केलेले आहे? हे बोधचिन्ह देखील विचारले जाऊ शकते. बघू शकता जे तुम्हाला वरतीच मी दाखवलं ज्या योजनेचं बोधचिन्ह बघू शकता. अशा प्रकारे वरचा लोगो आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं योजना कोणी बोधचिन्ह कोणी तयार केले? तर राघवेंद्र यांनी तयार केले आणि ते कुठले आहेत? तर हैदराबाद असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. आता जी महत्वाचे या योजनेला देखील IMP करून घ्या. प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही देखील प्रधानमंत्री आहे म्हणजे ही सेंट्रल लेवलची योजना आहे, केंद्र लेवलची योजना आहे. स्टेट लेवलची असते तर मराठीतून नाव असते. ठीक आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना. आता कोणती योजना कोणत्या राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा लागू केली असा देखील प्रश्न विचारला जाईल. आता प्रधानमंत्री वंदना जी योजना आहे ठीक आहे. आता इथे जे वेगवेगळे पार्ट आहे. पूर्वीचे नाव इंदिरा मातृत्व सहयोग योजना. आता तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे पूर्वीचे नाव काय होते? तर बघू शकता इंदिरा मातृत्व सहयोग योजना होते. आणि या पहिल्यांदा सर्वात आधी सुरुवात कधी झालेली होती? तर 2010 मध्ये या योजनेची सुरुवात झालेली होती. आणि नंतर सुरुवात कधी झाली? तर 1 जानेवारी 2017 पासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे बघू शकता म्हणजे या तारखेला व या तारखेच्या पुढून जन्माला आलेल्या योजनेस ते बाळ पात्र ठरेल असा उद्देश होता.
त्याच्यानंतर नावात बदल, हा जो नावात बदल कधी केला, जो आधीच नाव काय होतं तर इंदिरा मातृत्व सहयोग योजना हे नाव होते आधीचे, 2010 चे नाव होते. त्याच्यानंतर 2017ला त्याच्यामध्ये बदल केला, 2017ला बदल केला आणि नाव काय ठेवले, आत्ताचे सध्याचे नाव आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना असे नाव ठेवले. हे मंत्रालय कोणत्या मंत्रालयाने ही योजना सुरू केली होती तर केंद्र सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्रालयाने ही योजना सुरू केली होती. आणि आर्थिक सहाय्य किती होते या योजनेचे बघू शकता, 5,000 रुपये आर्थिक सहाय्य होते या योजनेचे. आणि ही 3 टप्प्यामध्ये भेटत होते. पहिल्या टप्प्यामध्ये 1,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 2,000 आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील 2,000 रुपये अशा या योजनेचे स्वरूप होते. बघू शकता 5,000 रुपये मिळणार 3 टप्प्यामध्ये. आता प्रत्येक जे बघू शकता वेगवेगळ्या केव्हा मिळणार, जे 3 टप्पे, पहिला टप्पा कधी मिळणार, दुसरा टप्पा कधी मिळणार, हे तुम्ही पुस्तकामधून वाचू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकत आहात. ते तुम्हाला योजनेचा लाभ वगैरे सगळं भेटेल, सर्व माहिती भेटेल. ठीक आहे. आता दुसरी जी योजना आहे बघू शकता, महिला आणि मुलींसाठी, बालकांसाठी या योजना विचारात घेतल्या जातील. तर एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनेचे असे नाव होते. तर या योजनेचे पूर्वीचे नाव काय होते, राजीव गांधी जीवनदायी योजना असे या योजनेचे नाव होते. आणि याची सुरुवात कधी झाली, 2 जुलै 2012ला सुरुवात झालेली होती. राजीव गांधी जीवनदायी योजनेचे हे पूर्वीचे नाव आहे. जो नवीन नाव हे एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे आहे. रोख रक्कम विरहित उपचारांकरिता, म्हणजे जी रोख रक्कम भेटणार आहे त्याच्या विरहित उपचारांकरिता राष्ट्रीय विमा कंपन्यांच्या सहयोगाने राज्यात राबविण्यात येते ही योजना. नावात बदल कधी झाला, आधीचे नाव तुम्हाला आधी सांगितले राजीव गांधी जीवनदायी योजना होते. नावात बदल 1 एप्रिल, या जे नावात बदल केलेले आहे 1 एप्रिल 2018, हे तुम्ही लक्षात ठेवायचे प्रत्येक. आता जे याची पात्रता काय होती, पात्रता कोणत्या योजनेसाठी पात्रता काय होती याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल आणि एकदम डिटेल्स मध्ये प्रश्न विचारले जातील, हे बघू शकता. पिवळी शिधापत्रिका म्हणजे पिवळे रेशन कार्ड धारक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना अन्नपूर्णा व अंत्योदय योजनेचा लाभार्थी असणे गरजेचे होते. त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेवरील केसरी शिधापत्रिका धारक उत्पन्न 1,00,000 रुपये, याचा म्हणजे 1,00,000च्या आतमध्ये पाहिजे उत्पन्न त्यांना भेटणार होते. त्याच्यानंतर बांधकाम कामगार मंडळाने ओळखपत्र दिलेले नोंदणीकृत बांधकाम कामगार असले असले गरजेचे होते. याच्यापैकी एक शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबे यांना योजनेचा लाभ होता. आता योजनेचा बघू शकता, प्रतिपूर्व कुटुंब 5 लाख रुपये पूर्वी आधी होते. जे आधी या योजनेमध्ये ज्यावेळेस नाव राजीव गांधी यांच्यावरती होते त्यावेळेस 1,50,000 रुपये भेटायचे आणि आता 5 लाख रुपये भेटते. मूत्रपिंड बघू शकता, मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 5 लाख रुपये आधी पूर्वी किती होते, 2.5 लाख रुपये आणि आता 4 लाख रुपये. याच्यामधील फरक देखील तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आता योजनेचे वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहे, वेगवेगळे ज्या फायदा आहेत ते तुम्ही हे बघून घ्यायचं आहे. पुस्तकांतर्गत तुम्हाला बघायला लागेल. कारण जर प्रत्येक योजनेचे 3-4 पाने आहेत, हे जर बघणे शक्य नाही, तुम्ही पुस्तकामधून बघू शकता. जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते मी तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे. आता महिलांसाठी जी योजना आहे दुसरी, माहेर घर योजना बघू शकता. महाराष्ट्र शासनाची योजना, ही आपल्या महाराष्ट्राची मराठीतून नाव आहे. बघू शकता, महाराष्ट्र शासन योजना म्हणजे ही आपली स्टेट लेवलची म्हणजे राज्य लेवलची ही योजना आहे. केंद्राची जर असते तर ऑल राज्यांमध्ये अप्लाय असतं हिचं, परंतु ही फक्त महाराष्ट्राची योजना आहे. बघू शकता, महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे. त्याच्यानंतर या योजनेचा मुख्य उद्देश काय होते तर बघू शकता, संस्थात्मक बाळंतपणात वाढ होऊन आदिवासी भागातील माता व बालमृत्यू कमी करणे या योजनेचा उद्देश होता. तर मुख्य म्हणजे आदिवासी भागातील हा पॉईंट तुम्ही लक्षात घेऊ शकता. योजनेचा अंमलबजावणी आदिवासी आणि दुर्गम डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी या योजनेचा फायदा होता. नेमकी योजना काय आहे, काय होती ही योजना, दुर्गम भागात अवघड रस्ते असल्याने बाळंतपणासाठी गर्भवतींना वेळेवर आरोग्य केंद्रावर दाखल करणे जकरीचे काम बनते. जकरीचे काम म्हणजे अवघडीचे काम आहे. त्यामुळे प्रसूतीच्या 4-5 दिवस आधी गर्भवतींना बघू शकता आरोग्य संस्थांमध्ये दाखल केले जाते. त्यांना योजनेतून सर्वकष सेवा दिली जाते. आर्थिक लाभ या ठिकाणी बघू शकता, गर्भवती महिलेस बुडीत मजुरी म्हणून रोज या ठिकाणी जेवढे पण दिवस हॉस्पिटलमध्ये असणारे रोज या ठिकाणी 200 रुपये देण्यात येतात. एकूण 3 दिवसाचे 600 रुपये खात्यात जमा केले जातात.
म्हणजे 3च दिवसाची ही योजना आहे. म्हणजे जास्तीत जास्त 2 दिवस राहिले तर ₹400, 3 दिवस राहिले तर ₹200 असे भेटतात. त्याच्यानंतर किती जिल्ह्यात योजना राबवली जात आहे? एकूण बघू शकता 9 जिल्ह्यामध्ये, एकूण फक्त 9 जिल्ह्यामध्ये ही माहेर घर योजना राबवली जातात. आता जास्त करून हे जे आदिवासी भाग जास्त भाग येतो त्या जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाते. बघू शकता जे 9 जिल्हे आपण या ठिकाणी आता बघून घेऊयात. चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, पालघर जिल्हा हे जास्त करून आदिवासी लोकसंख्या जास्त असलेले हे जिल्हे आहेत. म्हणजे जे पेसा क्षेत्र जास्त आहे तेथे हे योजना राबवल्या जातात. चंद्रपूर, गडचिरोली, पालघर, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, नांदेड, नाशिक आणि नंदुरबार हे 9 जिल्हे आहेत. आता तुम्हाला प्रश्न याच्यावरती कसा विचारला जाऊ शकतो? समजा या ठिकाणी 4 जिल्हे जातील. समजा येथे दिलं तुम्हाला अहमदनगर जिल्हा, ज्याचं अहिल्यानगर नाव दिले अहमदनगर जिल्हा. या ठिकाणी अहमदनगर जिल्हा. त्याच्यानंतर या ठिकाणी समजा धुळे जिल्हा दिला. त्याच्यानंतर मुंबई जिल्हा दिला. त्याच्यानंतर समजा आता इथे नंदुरबार आहेच. आता इथं नंदुरबार दिला. तर प्रश्न असा विचारला जाईल, की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ही माहेर घर योजना राबवली जाते किंवा राबवली जाते? तर आता याच्यामध्ये अहमदनगरमध्ये राबवली जात नाही, धुळेमध्ये राबवली जात नाही, मुंबईमध्ये राबवली जात नाही. तर पर्याय क्रमांक 4 नंदुरबारमध्ये राबवली जाते. अशा प्रकारचे प्रश्न, अशा टाईपचे प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. आता नेक्स्ट तुम्ही पॉइंट बघू शकता. नेक्स्ट योजना आहे बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना. बघू शकता ही आपल्या महाराष्ट्राची योजना आहे. महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे. म्हणजे स्टेट लेवलची, केंद्र लेवलची ही योजना नाही. या योजनेचा उद्देश काय होता? राज्यातील रस्ते आणि महामार्गावर घडणाऱ्या अपघातात जखमी होणाऱ्या पहिल्या गोल्डन अवरमध्ये बघू शकता उपचार करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे या योजनेचा उद्देश होता. योजना राबवण्यास सुरुवात कधी झाली? तर 14 ऑक्टोबर 2020. 14 ऑक्टोबर 2020 पासून ही योजना राबविण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघू शकता कोणामार्फत कार्यान्वित होणार? तर राज्य आरोग्य हमी सोसायटी अंतर्गत ही योजना राबवली जाणार. बघू शकता लाभार्थी ग्रस्तांना 30,000 रुपयांपर्यंत जी मदत भेटणार आहे. आता उपचार पद्धती एकूण 74 वेगवेगळी जी उपचार पद्धती आहे याच्यामध्ये लागू होणार होती. पहिल्या 72 तासांत लागणाऱ्या वैद्यकीय सेवा नजीकच्या सूचीबद्ध रुग्णालयातून ह्या उपलब्ध होतील. डिटेल्समध्ये तुम्ही पुस्तकातून बघून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता डिटेल्समध्ये पुढील जी महत्त्वाची मातृत्वांसाठी जी महत्त्वाची योजना आहे. ठीक आहे. आता ही सेंट्रल लेव्हलची योजना आहे म्हणजे पूर्ण स्टेट लेव्हल. फक्त महाराष्ट्राची नाही तर पूर्ण सेंट्रल लेव्हलची, केंद्र लेव्हलची योजना आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान योजना आहे. हे एक अभियान आहे. सुरुवात कधी झाली? तर 2016 मध्ये. 2016 मध्ये ही योजनेची सुरुवात झाली. ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान स्टार्टिंगला झाले. त्यावेळेसची योजना 2016 मध्ये सुरुवात झाली. तर योजना आहे केंद्र शासनाअंतर्गत. मी आधीच सांगितलं केंद्र शासनामार्फत म्हणजे पूर्ण देशभरात ही राबवली जाणारी योजना आहे. या योजनेचा उद्देश काय होता? तर गरोदर महिलांना प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी आश्वासित आणि बघू शकता गुणवत्तापूर्ण प्रसूतीपूर्व सेवा मिळावी या उद्देशाने केंद्र शासनाने या योजनेची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याची 9 तारीख. प्रत्येक महिन्याची तारीख किती होती? 9 होती. दर महिन्याच्या 9 तारखेला या सेवा आरोग्य सुविधा केंद्रात लाभार्थ्यांना मोफत दिल्या जातात. जर 9 तारखेला रविवार किंवा सार्वजनिक सुट्टी असेल तर पुढील कामकाजाच्या दिवशी या सेवा पुरविल्या जातात. लक्षात घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते घटक होते? प्रयोगशाळेतील तपासण्या होत्या, सोनोग्राफी तपासणी होती, त्याच्यानंतर प्रसूती तज्ञाकडून शारीरिक व उदर चिकित्सा तपासले जात होते. त्याच्यानंतर अति जोखमीच्या गरोदरपणाचे वेळेवर निदान तत्पर सेवा, संदर्भ सेवा हे हे येत होते. आता ही बघू शकता महाराष्ट्र योजना आहे बहुतेक ही. पुढे बघूयात. माझी कन्या भाग्यश्री योजना. याची सुरुवात कधी झालेली आहे? तर बघू शकता 1 एप्रिल 2016 ला या योजनेची सुरुवात झालेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश बघूयात आपण पुढे. आता या योजनेचा मुख्य जो उद्देश होता, 1 मिनिट. हा ठीक आहे. तर योजना सुरुवात कधी झालेली आहे? 1 एप्रिल 2016 मध्ये या योजनेची सुरुवात झालेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या जन्मदरात वाढ करणे.
जे भ्रूण हत्या आहे ते टाळणे आणि मुलींच्या जन्मदरात वाढ करणे या योजनेचा मुख्य उद्देश होता. त्याच्यानंतर गर्भलिंग चाचणी रोखणे म्हणजे जे सोनोग्राफी करून आधीच मुलगा आहे की मुलगी आहे हे गर्भलिंग चाचणी करणे प्रतिबंध करणे. मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन व बघू शकता हमी देणे. प्रोत्साहन व शिक्षणासाठी हमी व प्रोत्साहन देणे आणि मुलींच्या आरोग्याचा दर्जा सुधारणे या योजनेचा उद्देश होता. त्याच्यानंतर लाभार्थी उत्पन्न मर्यादा कधी होते? सर्व घटकासाठी लागू, मात्र कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 7.5 लाखापर्यंत आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट योजना बघू शकता सुमन योजना. सुमन योजना आहे विस्तारित रूपीचे बघू शकता सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन अशा प्रकारे विस्तारित रूप होतं. या योजनेचा उद्देश देशातील बघू शकता टाळता येण्याजोगे माता मृत्यू अर्भक मृत्यू म्हणजे मातांचा मृत्यू अर्भकांचे मृत्यू अर्भक म्हणजे लहान बाळ मृत्यू प्रमाणावर शून्य आणणे. यांचे प्रमाण समजा 2% आहे 10% आहे याचे प्रमाण शून्यावर आणणे असणे म्हणजे नाके बराबर करून टाकणे. केंद्र शासन ही योजना केंद्र सरकारची योजना आहे म्हणजे संपूर्ण देशासाठीची योजना आहे. या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे? तर 10 ऑक्टोबर 2019 मध्ये 10 ऑक्टोबर 2019 मध्ये या योजनेची सुरुवात केली आणि प्रत्येक योजनेची सुरुवात तुम्ही लिहून ठेवायची आहे आणि योजनेचे नाव कधी बदलले कधी सुरुवात झालेली आहे सुधारित योजना हे सर्व तुम्ही बघून घ्यायचे आहे. लाभार्थी गर्भवती स्त्रिया आणि नवजात बालके याच्यासाठी लाभ घेऊ शकतात. या योजनेत बघू शकता पुढील बाबी पुरवल्या जातात. या योजनेमध्ये कोणकोणत्या बाबी पुरवल्या जातात बघू शकता. किमान 4 बघू शकता किमान 4 प्रसूतीपूर्व तपासण्या म्हणजे जे बाळंतपण होण्याच्या अगोदर किमान 4 तपासण्या योजनेमध्ये दिल्या जात होत्या. त्याच्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत किमान 1 तपासणी केली जात होती. त्याच्यानंतर बघू शकता फॉलिक ऍसिड गोळ्या दिल्या जात होत्या. त्याच्यानंतर धनुर्वात लस देखील दिली जात होती. त्याच्यानंतर तपासणीसाठी प्रवास इतर आवश्यक प्रसूतीपूर्व औषधे व नवजात अर्भकांच्या तपासण्यासाठी वेगवेगळा खर्च देखील दिला जात होता. या योजनेचं दुसरं देखील पेज आहे इथे आलेले नाही ते तुम्ही पुस्तकामध्ये बघून घेऊ शकत आहात. नेक्स्ट आहे दरवाजा बंद अभियान योजना. सुरुवात कधी झाली या योजनेची? तर 3 मे 2017 मध्ये सुरुवात झाली आणि केंद्र पुरस्कृत योजना. आता तुम्हाला 4 योजना समजा दिल्या जातील पर्याय 1 योजना 2 योजना 3 योजना आणि 4 योजना. त्याच्यापैकी असा प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी कोणती योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे? तर दरवाजा बंद योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. ठीक आहे. या योजनेचा उद्देश काय होता? तर संपूर्ण देशात शौचालयाचा वापर वाढविणे या योजनेचा उद्देश होता. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालय अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली होती. तर ब्रँड अँबॅसेडर कोण होते? तर आपले जे अभिनेता आहेत केंद्र लेवलचे बॉलिवूडमध्ये काम करणारे अमिताभ बच्चन याचे ब्रँड अँबॅसेडर होते. त्यानंतर अनुष्का शर्मा या अभियानात गावातील महिलांना शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रेरित केले. कोणी केले? तर अनुष्का शर्मा या अभिनेत्रीने प्रेरित केले. अर्थ सहाय्य काय होते? समर्थन आणि जागतिक बँक हे अर्थ समर्थन होते. आता नवसंजीवनी ही योजना ही तुम्ही कधी ऐकली नसेल ही योजना आहे. नवसंजीवनी योजना आता वेगवेगळी या योजने नवसंजीवनी जी नावाची योजना आहे सुरुवात कधी झाली? तर एक खूप जुनी योजना आहे. 25 जून 1995 ज्यावेळेस आपल्या काही महिलांचा जन्म देखील आता फॉर्म भरणार आहे त्या जन्माच्या वेळेची ही योजनाची सुरुवात झालेली 1995. कुठे ही योजना कुठे राबवली जाते? तर बघू शकता आदिवासी भागामध्ये एकूण 16 जिल्ह्यांमध्ये ही राबवली जाते आणि एकूण किती 16 जिल्ह्यांमध्ये आणि एकूण 8,419 गावांमध्ये ही योजना राबवली जाते. ठीक आहे. आदिवासी भागांमध्ये या योजनेचा मुख्य उद्देश 2 होते. तर बघू शकता माता मृत्यू जे मातांचे मृत्यू प्रमाण आहे त्याच्यामध्ये प्रमाण कमी करणे आणि अर्भक मृत्यू दर म्हणजे जे लहान बालकांचे मृत्यू आहेत त्याच्यामध्ये देखील कमी करणे आणि एकूण बघू शकता 16 आदिवासी जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात होती आणि 8,419 या गावांमध्ये एवढ्या राबवली जात होती. ठीक आहे. तर या योजनेचे वेगवेगळे या ठिकाणी हे प्रसारित हे आहेत ते तुम्ही वेगवेगळे डिपार्टमेंट आणि वेगवेगळे जे प्रकार आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. नेक्स्ट आहे या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या योजना देखील येत होत्या. आता बघू शकता हे जर ही मातृत्व अनुदान योजनेअंतर्गत बघू शकता आर्थिक मदत 800 रुपये दिली जात होते. प्रसूतीपूर्व 8 प्रसूतीपूर्व तपासणी म्हणजे प्रसूतीपूर्व तुम्ही 8 तपासण्या करू शकत होते 8 तपासण्या. त्याच्यानंतर मोफत औषध 400 रुपयांचे मोफत औषधे देखील दिले जात होते.
या योजने अंतर्गत एवढी माहिती दिली जात होती. आता हे पुस्तकाबद्दल मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे, की जे जे पुस्तक आहे हे या ठिकाणी विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक आहे. विकास सिंधाळकर हे एकदम फेमस पुस्तक आहे टर्निंग पॉइंट्सचे. त्याच्यानंतर पवन देशपांडे जे ग्राम महसूल अधिकारी आहेत. त्याच्यानंतर सचिन कुरुंद STI यांनी या 3-4 लेखकांनी मिळून हे पुस्तक कव्हर केलेले आहे आणि संपूर्ण डिटेल्समध्ये याच्यामध्ये जे अभ्यासक्रम तुम्हाला दिला आहे बघू शकता. एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे कव्हर केलेले आहेत. पोषण अभियान कव्हर केलेले आहे आणि संगणक कम्प्युटर बद्दल कव्हर केलेले आहे. हे तांत्रिक प्रश्न आहे या पुस्तकातून तुमचे सर्व कव्हर होतील. आता राहिला प्रश्न जे सामान्य ज्ञान आहे. बघू शकता सामान्य ज्ञान आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, त्याच्यानंतर मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण जे टॉपिक आहे ते तुम्हाला सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये 145 रुपयामध्ये भेटतील. बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती 91 39 64 31 99 या नंबरवरती 145चं पेमेंट करायचं आहे. त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे आणि तुम्हाला ICDS नोट्स पाहिजे किंवा तुम्ही असा मेसेज करू शकता अंगणवाडी सुपरवायझर, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका याच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करून देखील तुम्ही सर्व नोट्स तुम्ही मिळवू शकत आहात. अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मुलींनी आणि महिलांनी जो स्पेशल ICDSचा WhatsApp ग्रुप बनवलेला आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.